आणि 2 हात लढताना दिसेल, 2 हात करताना दिसेल. पत्तू पॅकेज जुचंद्र या टीमच्या माध्यमातून 3 ओव्हरचा मॅच असेल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये किती धावा बनवायच्या आहेत मॅक्विलनला माहिती आहे आणि मॅक्विलनने भरपूर धावा या मैदानावरती बनवल्या. या खेळपट्टीवरती आतापर्यंत मॅक्विलनने जर पाहिलं गेलं तर 94 रन्स म्हणजे 94 धावा मॅक्विलनने बनवल्या आहेत. 2 ते 3 विकेट देखील मॅक्विलनने घेतल्या. म्हणजेच मॅक्विलन कदाचित सिरीजच्या रेसमध्ये आहे असं म्हणावं लागेल. कारण की मॅक्विलन सारख्या धावा कोणी बनवल्या नाहीत, मॅक्विलन सारख्या विकेट्स या मैदानावरती कोणी आतापर्यंत घेतलेल्या नाहीत. परंतु या मॅच मध्ये काय घडेल पाहणं महत्वाचं राहील. कविला पाटील जुचंद्र एक्सप्रेस म्हणून नेहमी आपण बघतायत मोठमोठ्या स्पर्धा खुल्या गाठातून देखील खेळतो आणि दुसऱ्या बाजूला हितेंद्र भोईर अर्थातच पाती भारत सिरीज ज्याच्या नावावरती बाईक राहिले जितेश पाटील बंधू एका बाजूला जरूर पाहायला मिळत आहेत. 2 वेळा 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम. चेतन पाटील शांग यांना जरूर बघताय, निखिल पाटील यांना जरूर बघताय, कल्पेश बंटी यांना जरूर आपण बघताय. चला गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल डेंझिल साठी कवेला पाटील. पहिला बॉल ऑन साइडला बॉल निघून चाललाय. पण डेंझिलने ज्यावेळेला फटका एक्झिक्यूट केला होता डेंझिलला देखील माहित नव्हतं की हा बॉल कुठे निघून गेला, परंतु लॉंग लेगला बॉल निघून गेला होता. या बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. अरोरा फाउंडेशन उत्तम या संघाला आपण जरूर बघतायत. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना डेंझिल आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मॅक्विलन गोविंद ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले. यष्टांच्या पाठ एक चपळ यष्टीरक्षक म्हणून आपण नेहमी पाहतो ते म्हणजे दीपेश पाटील आणि त्याचा वाढदिवस जरूर आपण पाहिला गेला तर मोठ्या थाटामध्ये साजरा केला गेला. केवळ पाटील पुन्हा एकदा तयार झाले. राईट ओव्हर दी विकेटने स्ट्राईकला डेंझिल. चांगला बॉल आहे, चांगला बॉल आहे. खेळाडू ते दाखवले. डेंझिल साठी देखील टाळ्या होणं अपेक्षित गरजेची गोष्ट राहील. बॅट चिकटायला लागले, विकेट गेली. पहिला धक्का अरोरा फाउंडेशन उत्तम टीमला परतावा लागेल डेंझिलला. कमी कशात नाही असं एकच आहे, कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे होणार. वसई विरार मध्ये आहे होणार. थँक्यू डीजे. कालच्या दिवसात दिसले नाही परंतु आजच्या दिवसात मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले ते म्हणजे क्लिंटन मल्या. चांगले बॅटर आहेत, नेहमीच एक बेस्ट ऑलराउंडर मधून या संघामध्ये पाहिले गेले. पहिला बॉल क्लिंटनचा हवेत उडालाय. कॅवेलाच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट ऍड होईल का? कल्पेश बंटी जात आहेत डाऊन दी बॉल. आणखीन एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. अरोरा फाउंडेशन उत्तम संघाला आल्या पावली फलंदाजा परतावं लागते. गोल्डन डकच्या स्वरूपात आणखीन एक धक्का परतावा लागेल या ठिकाणी क्लिंटनला. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे होणार. वसई विरार मध्ये आहे होणार म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नाही. थँक्यू डीजे. बॅक टू बॅक धक्के मैदानाच्या आतमध्ये दिलेले आहेत. पहिल्या बॉलवरती जरूर पहिल्या बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना त्यानंतर बॅक टू बॅक 2 धक्के मैदानाच्या आतमध्ये दिलेले आहेत. जर विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय प्रतिमेजी भोईर साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येताना दिसत आहेत म्हणजे नेक्सन या संघाचे एक कर्णधार आहेत आणि आता मात्र कर्णधारासारखी कॅप्टन कूल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. पहा मॅक्विलन नॉन स्ट्रायकर वरती आहेत. जोपर्यंत मॅक्विलन आहे तोपर्यंत मी तर सांगेल अपेक्षा या जास्त प्रमाणात असतील. पुन्हा एकदा कविला पाटील बंधू तयार. एक विकेट टेकर गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हरती विकेटने. इथे फटका चांगला आहे, फटका इथे चांगला आहे. कल्पेश बंटीच्या मस्तकाला दस्तक देत असताना थेट जाईल मैदानाच्या पलीकडे. मैदानाच्या आतमध्ये आलेत नेक्सन. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. असा
खंबीर जितेंद्र ठाकूर साहेब थँक्यू डीजे. बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आता मात्र मैदानाच्या आत सुरुवात झालेली आहे. 4 बॉल फेकून झाले, धावफटकावर धावा आहेत 8. धीम्या गतीने टाकलेला बॉल होता. अगदी जर तर फिंगर रोल या चेंडूवरती केले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एकाच ऍक्शनला आपण बघताय दीपेश, परंतु लेग बाईच्या माध्यमातून धाव मिळेल 1 आणि एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव 9 धावा. 1x1 क्रिकेट जर भरपूर चांगल्या प्रमाणात खेळल्या जाते. मोठमोठ्या स्पर्धा आपण लाख मोलाच्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण जरूर पाहतायत, परंतु जर पाहिलं गेलं तर प्रत्येकाने एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न प्रत्येक आयोजकांच्या माध्यमातून केला जातो. याही स्पर्धेच्या माध्यमातून आपण गेल्या 2 दिवसापासून बघतोय. आजचा 3रा दिवसात देखील चांगली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली गेली. सभापती चषक. मॅक्युलन गोयल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बायचे स्ट्रोक आहे, डीप बाकवस केला क्षेत्ररक्षक आहे, शेवटच्या क्षणाला बॉलला अडवलंय, फेकी होईल आणि तत्पूर्वी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाईल ती म्हणजे एकच धाव. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. गडीबाद झाले 2 गडी बाद. प्रथम बॅटिंग करत असताना अरोरा फाउंडेशन उत्तम संघ जाऊन पोहोचतोय 10 धाव या संख्येवरती. थोडीशी धावा कमी आहेत, परंतु विकेट देखील गेलेले आहेत. परंतु मॅक्युलम मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत असतील तोपर्यंत धावेंचा वेग हा वाढताना दिसतोय. कवेल्यानंतर कवेल्याचं काम केलं 10 धावा देत असताना जे 2 महत्वाचे डेंझिल असतील, त्यानंतर जर पाहिलं तर क्लिंटन जे महत्वाचे फलंदाज होते ते आउट मात्र करून दिलेले आहेत. आता मात्र नंबर 2च्या षटकात कुठले गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येतील हे पाहणं महत्वाचं राहील. निखिल पाटील कालचा दिवस अक्षरशः निखिल पाटीलने गाजवला होता. पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, दुसऱ्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच आणि तिसऱ्याही मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार ज्याने पटकावलेला तोच निखिल पाटील. पहिल्या दिवसात आक्रमक रूप धारण केला होता, परंतु बेस्ट वर्सेस बेस्ट आता मात्र पाहायला मिळते, कारण की कालचा दिवस मॅक्विलनने गाजवला, पहिला दिवस निखिलने गाजवला, आजचा फायनल डेचा दिवस, आज सेमीफायनलची मॅच कोण गाजवेल आता मात्र हे पाहणं महत्वाचं राहील. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल पाटील तयार झालेत आणि स्ट्राइक वरती मॅक्विलन गोविंद. पहिला बॉल ओव्हर दी विकेटने बॉल तयार. पहिला बॉल फुलटॉस होता, चॉप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोस्ट आहे जितेश पाटील बंधू. या बॉलवरती एकच धाव कंप्लीट केली जाईल. कालच्या दिवसात मला वाटते 2 षटकामध्ये जवळपास मॅक्विलनच्या टीमने 44, 43, 40 प्लस धावा बनवल्या होत्या, परंतु आज 3 षटकांच्या फॉरवर्ड मध्ये प्रतिस्पर्धी संघ एक बलाढ्य संघ आहे. नेहमीच या संघाचा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये उल्लेख केला जातो. पतू पॅकर्स, अंकुश म्हणजे दत्ताली, जुचंद्र संघ आणि त्यांचा दबदबा कायम ठेवत असताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी. चांगला बॉल वाईट यॉर्कर हाताळलाय. अगदी जर पाहिलं गेलं तर डायरेक्ट हिट झालाय. काय झालं मैदानाच्या आतमध्ये पाहणं महत्वाचं राहील. डायरेक्ट हिट जरूर झालं होतं आणि चांगला हिट म्हणावं लागेल दीपेशचा, कारण की दीपेशला माहिती आहे मॅक्विलनची विकेट किती महत्वाची आहे. या बॉलवरती 1 धाव तर जरूर प्राप्त केली जाते. संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या धाव पोहोचते धाव फटकावरती ती म्हणजे 12 धावा. कार्यसम्राट व्यक्तिमत्व अर्थातच माजी सभापती बेटादादा भोईर यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेचे मुख्य आयोजक निशांत म्हात्रे यांना आपण जरूर पाहतायत. अफाट मेहनत राहिली BVH चॅम्पियन्स या टीमची, कौतुक करावं तितकं कमीच राहील त्यांच्या संपूर्ण आयोजकांचं. मॅक्विलन आता मात्र स्ट्राईक वरती आले. धावा धावफटकावर जर पाहिलं गेलं तर 12 झाल्यात. 2 चेंडू फेकून झाले नंबर 2च्या षटकातील. इथे फटका चांगला, मॅक्विलनचा तडाखा. या डावातील पहिला षटकार मॅक्विलनच्या बॅट मधून आलाय. थँक्यू डीजे. या षटकाराशी मॅक्विलन गोवीच्या या संपूर्ण स्पर्धेतील 102 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. क्या बात आहे, जबरदस्त. मॅक्विलन साठी प्रत्येकाने टाळ्या वाजवायच्या. 102 धावा कंप्लीट केलेला असा पहिला फलंदाज ठरलाय मॅक्विलन गोविंद. षटकाराच्या माध्यमातून टीमची टोटल जाऊन पोहोचते धाव फटकावरती 18 धावा. पुन्हा एकदा फटका हवेत आहे, मिस टायमिंग झालाय, फटका फसलाय. कल्पेश बंटीने या पहिला कॅच घेतली आणि याही वेळेला थोडंसं फंबल झालेत, परंतु कॅच टिपलाय. संपलाय खेळ मैदानाच्या आतमध्ये. मॅक्विलन गोविंद उत्तमचा सितारा आता परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा, समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा.
नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. थँक्यू डीजे. निखिल पाटील ज्या गुणवत्तेसाठी ओळखला जातो तीच गुणवत्ता त्याने मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केलेली आहे. कुठेतरी फसवले गेले ते म्हणजे मॅक्विलनला जाळ्यामध्ये आणि पाहता पाहता जर पाहिलं तर चांगला झेल. कल्पेशचं कौतुक करेन, 2 झेल जरूर पकडलेले आहेत आतापर्यंत कल्पेशने आणि त्याच कारणाचं कुठेतरी जर पाहिलं तर दडपणामध्ये आता मात्र जाणवला जाईल तो म्हणजे उत्तम संघ. परंतु उत्तम संघाला कमी देखून चालणार नाही. रायनल इथून आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेत. पहिलाच बॉल लोवर फुलटोस होता. बैठक स्ट्रोक ऑन साइडला बॉल निघून जाईल. क्षेत्ररक्षक आहे कविले यांचं कौतुक करावं लागेल. चांगलं फील्ड वर्क त्या ठिकाणी पाहायला मिळालं. या बॉलवरती मिळतील 2 धावा फेकी होईल आणि या 2 धाबडे संघाच्या धावसंख्येत भर 20 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. 5 चेंडू फेकून झाले म्हणजे दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आपण पाहत आहेत एकतात सभापती चषक 2025 सेमीफायनलचा मॅच 2 संघाच्या माध्यमातून एका बाजूला उत्तम संघ दुसऱ्या बाजूला जूज चंद्र संघ आपला सुरू पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो रायनलच्या माध्यमातून. पण रायनलला माहिती आहे विकेट गेल्यानंतर सिंगल डबलला फोकस द्यावा लागेल आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा जरूर कंप्लीट केल्या आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अरोरा फाउंडेशन उत्तम संघ जाऊन पोहोचतोय 3 गडी बाद 22 धावा. हितेंद्र ठाकूर आप्पा पाटील दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू मी किती. त्याच्यासारखा शोधून दावा कोणी असा सभापती कोणी आहे का. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा वेलकम बॅक. नंबर 3च्या षटकामध्ये आता हितेंद्र भुईर अर्थातच पाती या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे. जास्तीत जास्त मालिकावीर घेण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावर येत. पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेर अपील केली होती भूषणच्या माध्यमातून चेतनच्या माध्यमातून की कदाचित पंचांचं लक्ष भटकलं जाईल आणि किंवा वाईट आमचा वाचेल, परंतु तसं काही दिसत नाही. या बॉलवरती मिळतील वाईटच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा रनच्या माध्यमातून धावफटकावर धावा जोडल्या जातात ते म्हणजे 23 धावा. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. स्ट्रायकर वरती नेक्सन आहेत. नेक्सनने बॉलला उचलून फेकून दिले गेले डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. कॅप्टन आहेत आणि कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी करतायत. आलाय षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या बॉलवरती जर पाहिले गेले तर हितेंद्र भोईर वरती आक्रमण केले ते म्हणजेच नेक्सन या बॅटरने. जवळपास 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावा बनवल्यात नेक्सनने आणि संघाची धावसंख्या पोहोचते धावफटकावरती 29. अरोरा फाउंडेशन उत्तम प्रथम बॅटिंग करतोय या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. पुन्हा एकदा नेक्सन याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन साइडला बॉल निघून चालला. डिपेंड विकेटला जर पाहिले तर सौरभ आहेत. थोडंसं मिसफिल्डिंग झाले आणि त्याचं प्रत्युत्तर जर पाहिलं तर 2 धावांमध्ये या ठिकाणी प्राप्त केले जाते. या 2 धावांमध्ये पुन्हा एकदा संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 31च्या घरामध्ये. प्रफुल्लजी भोईर या मॅचचा आनंद घेत असताना त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ज्योतिंद्रचे मास्टर खेळाडू म्हणून आपण सातत्याने पाहतो त्यांना. त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रवीणजी पाटील देखील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांना देखील विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. इन ऍक्शन मध्ये त्यांचे सुपुत्र आर्यन भोईर पुढच्या मॅच मध्ये जरूर खेळताना दिसतील. पदू पॅकर्स या टीमच्या माध्यमातून तास कारणास उपस्थित झाले असतील. नेक्सन फटका इथे हवेत आहे. फटका हवेत. मिस टायमिंग झालाय. भूषण भोईर आले डाऊन दी बॉल. विकेट जाईल. अरोरा फाउंडेशन उत्तम संघाला आणखीन एक धक्का. नेक्सन बॅक टू दी पॅव्हिलियन. हा मैतर त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. थँक्यू डीजे. कालच्या दिवसात देखील आपण पाहिलं तर
कुठेतरी प्रतीक घाऱ्या दिसला नव्हता आणि आजच्या दिवसात देखील ते नाही आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना दिसत आहे ते म्हणजेच मिस्टर निलेश. आता निलेश देखील भरपूर वर्ष मी तर म्हणेन उत्तम टीमचे कॅप्टन राहिलेले आहेत. एक कॅप्टन गेले परंतु माझे कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल बैठक स्ट्रोक खेळलाय. कल्पेश पाटील बंटी जर असतील तर जेल होणार नाहीये. ड्रॉप कॅच झाले कंप्लीट आणि विकेट जाईल. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. 31 धावा फटकावरती चेंडू फेकून झाले 4. अरोरा फाउंडेशन उत्तन या संघाला आपण सुरू बघतायत आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 7 वरती एलिसन उतरले गेलेत. उत्तम परिसरामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं गेलं आणि खरोखरच जर पाहिलं तर नवनवीन खेळाडू मित्र म्हणेन जे 11 खेळाडू आहेत ते संपूर्ण ऑलराऊंडर खेळाडू आहेत. चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्वक खेळले गेले परंतु दत्ताली संघ एक बलाढ्य संघ म्हणून का ओळख आहे या संघाला हे दर्शवून देत असताना धावा जरूर खर्च केला परंतु कमबॅक केले हितेंद्र भोईरने. पहिला बॉल वाईट त्यानंतर षटकार त्यानंतर 2 धावा पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 विकेट. बॉल तयार. फुलटस बॉल होता ऑन साइडला मिस करत असताना बॉल निघून चालाय कावकरा रिझनला. कैवल्य आहेत फेकी पहा ॲक्युरेट झाले. फेकी ॲक्युरेट झाले आणि त्याचंच कारण या बॉलवरती एकच धाव प्राप्त केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 32. शेवटचा अंतिम बॉल या पहिल्या डावातील मैदानाच्या आतमध्ये रायनल इत्तूर. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आणखीन एक जबरदस्त खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपण जरूर बघताय. रायनल साठी हा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर आणि हा बॉल वाईट. ललितजी भोईर बंड्यासरांना आपण जरूर पाहत आहेत. एक सक्षम पंच म्हणून कुठलाही चुकीचा निर्णय या संपूर्ण क्रीडा स्पर्धेमध्ये येताना दिसत नाही. कौतुक करावं लागेल या संपूर्ण तिन्ही पंचांचं. अशोकजी राऊत असतील त्याचबरोबर जर महेंद्रजी पाटील असतील राठोड सर असतील त्याचबरोबर ललितजी भोईर बंड्यासरांना आपण जरूर पाहत आहेत. चांगली पंचाची भूमिका अदा केली या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम बॉल धावा फटकावर जात आहेत ते म्हणजे 33. फटका हवेत आहे मिस टायमिंग. स्वतः विकेट किपर पोहोचतात. 33 झाल्यात. 34चं लक्ष आता माझ्या करावं लागेल. टीम पतू पॅकर्स अंकुशपती दत्ताली संघाला विजयगिरीता 34 धावा असतील. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे हो नाव. वसई विरार मध्ये आहे हो नाव म्हणून वसई विरार मध्ये आहे. अरे त्याचा प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. दादाच्या पाठीशी सारा गाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नाही गाव शहराचा आहे बर का. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आणि या स्पर्धेतील पहिला सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एलोरा फाउंडेशन उतर विरुद्ध पतू पॅकर्स अंकुश स्मृती दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या 2 संघामध्ये. आणि प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात त्या एकंदरीत 33 धावा आणि 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये अंकुश मोती दत्ताली स्पोर्ट्स पतू पॅकर्स या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये कैवल्य पाटीलने इम्प्रेस केलं. आपल्या नावाला शोभणारा खेळ त्यांनी खरं तर दाखवला आणि त्या षटकामध्ये फक्त 10 धावा खर्च केल्या आणि षटक क्रमांक दुसरं टाकत असताना निखिल पाटीलने देखील भरपूर इम्प्रेस केलं. त्याही षटकामध्ये फक्त 12 धावा. परंतु शेवटच्या षटकामध्ये देखील जर पाहिलं तर हितेंद्र भोईर यांनी देखील चांगली गोलंदाजी केली. फक्त 33 धावांवरती रोखलं आणि 34 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, इथे मात्र तुमची अगदी जर पाहिलं तर एक संघ राहण्यासाठी जर पाहिलं तर तुम्हाला इथे प्रयत्न करावा लागेल
आणि इथे जर पाहिलं ना तर दोन्ही संघ जर पाहिलं तर सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये चर्चेमध्ये असलेले संघ आहेत, कारण दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिलेली आहे. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये अधिराज्य गाजवला होता पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाने, आणि कालचा दिवस अक्षरशः गाजवला एलोरा फाउंडेशन उतन या संघाने. अर्थातच मॅकमिलन गोविंद कालच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिले. आजच्या दिवसामध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग केली, परंतु मोठ्या धावसंख्येमध्ये कन्वर्ट करता आलेला नाहीये. आणि अगदी जर पाहिलं तर 33 धावांवरती रोखलं या टीमला, आणि 34 धावांचं टार्गेट तुम्ही या मॅच मध्ये पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आहे. दोन बंधू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. दोन बंधूंची जोडी जितेश पाटील बंधू आणि चेतन पाटील अर्थातच चँग आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर सलामीला दाखल झालेत या मॅच मध्ये दोन्ही भाऊ आहेत, आणि खरं तर चांगली सुरुवातची जी अपेक्षा असेल या मॅच मध्ये, कारण 34 धावा करायच्या आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. अगदी जर पाहिलं तर ज्या गोलंदाजाची चर्चा मागील 2 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती केली गेली, अर्थातच रायनल इतूर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला जितेश पाटील बंधू हा खेळाडू तुम्ही पाहताय. 34 धावा बनवायच्या आहेत. सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना या मॅच मध्ये एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, यशस्वी आयोजन, जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सभापती चषक 2025 पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात. BVA चॅम्पियन या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा. निशांत जितेंद्र मात्रे या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिला रायनल इतूर बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल. हो, यावेळेस पाहिला तर चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेतलाय, पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय, परंतु पंच सहमत नाही आहे. लेग बायच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती धाव मिळते. काय जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. प्रश्न विचारला जितेश पाटील बंधूला या चेंडूवरती. खरं तर समोरच्या दिशेने खेळण्याचा जरूर त्यांनी प्रयत्न केला, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, आणि ज्या उंचीसाठी बंधू खेळले होते ना ती उंचीच प्राप्त झाली नव्हती, आणि पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. रायनल इतूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका करण्याचा जरूर प्रयत्न केलाय, परंतु उंची मात्र प्राप्त होत नाही. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रायनल इतूरकडे जर पाहिलं ना तर एक चांगल्या धाटणीचा तो गोलंदाज आहे. अगदी जर पाहिलं तर अँड्रॉइड फोन सारखा तो आहे. ऍप्लिकेशन प्रमाणे त्याला देखील अपडेट येत असतात, आणि मागील काही वर्षामध्ये रायनल इतूरच्या गोलंदाजीमध्ये देखील भरपूर सारे अपडेट आपण पाहिलेत. जबरदस्त तो गोलंदाजी करतोय ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकलाय, परंतु समोरच्या दिशेने करण्याचा प्रयत्न. काव कॉर्नर फेस मध्ये फिल्डर आहे, तिथे मिस्टेक करतायत, आणि लगेचच 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूमध्ये तुम्ही पाहताय, आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावर. 3 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. 34 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतायत रायनल इतूर, कारण मागील 3 चेंडूवरती त्यांनी फलंदाजांना मोठा फटका खेळू दिलेला नाही आहे, कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा गोलंदाज रायनल इतूर राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील. हो, यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू आलाय डॉट. या षटकामध्ये काय गोलंदाजी करतायत, वेगाशी कॉम्प्रोमाइज करतायत, परंतु टप्प्याशी नाही. चांगला टप्पा त्यांचा पाहायला मिळतोय. एकच टप्पा त्याने या षटकामध्ये मेंटेन केलाय, आणि खरं तर गोलंदाजीमध्ये बदल देखील ते करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. रायनर जबरदस्त गोलंदाजी करतायत. खरं तर 34 धावांचं टार्गेट आहे, आणि ज्या सुरुवातीची गरज आहे ना ती सुरुवात एलोरा फाउंडेशन उतन संघाला मिळाली आहे असंच म्हणावं लागेल. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर धावतायत, तिथे चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा मिळतील. तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही, 2च धावा या चेंडूवरती मिळाल्यात, आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 5 या आकड्यावरती. काय जबरदस्त षटक राहिलंय रायनल इतूरचं. या षटकामध्ये धावास आलेल्या नाही आहेत, सिंगल डबल्स येत आहेत, परंतु मोठा फटका फलंदाज शोधत आहेत, परंतु अपयशी ठरले. चेतन पाटील मैदानावरती संघर्ष करतायत, परंतु त्यांच्याकडे देखील भरपूर मोठी क्षमता आहे. ते देखील मोठा फटका खेळू शकतात. सलामीला त्यांना धाडले या मॅच मध्ये, परंतु इथून जर पाहिलं ना तर मोठा फटका येणं फार गरजेचं आहे. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपला या मॅच मध्ये, आणि संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. ओव्हर द विकेट गोलंदाज तयार.
यावेळेस पाहिलं तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. दिशा खराब होती. दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खरं तर फलंदाजापासून दूर टाकला होता, परंतु भरपूर जास्त दूर हा चेंडू आणि वाईट चेंडू देखील पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. रायन लितूर. हो, खोलवाटापर्यंत चेंडू आहे. खोलात टाकला होता, परंतु फक्त चेंडूला दिशा दिली आणि 2 धावा याही चेंडूवरती मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु रायनल इतूरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये त्यांनी जर पाहिलं ना तर भरपूर कमी धावा या षटकामध्ये खर्च केल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. कारण खोलवर टप्प्याचे चेंडू टाकले जातात. यॉर्कर चेंडू टाकण्याचा ते सातत्यानं प्रयत्न करतायत. त्यांच्या गोलंदाजीमध्ये अॅक्युरेसीपणा पाहायला मिळाला. अचूकपणा त्यांच्या गोलंदाजीमध्ये दिसला. खरं तर यॉर्कर चेंडू टाकताना प्रामुख्याने 2 गोष्टी तुम्हाला विचारात घ्याव्या लागतात. यॉर्कर चेंडू जर पुढे पडला तर ओव्हर पिच बनतो, मागे पडला तर फुलटोच बनतो. अर्थातच यॉर्कर अगदी योग्य टप्प्यावरती तुम्हाला टाकावा लागतो आणि अगदी तसंच काही पहिल्या षटकामध्ये रायनल इतूरनं कार्य केलंय. जबरदस्त गोलंदाजी राहिली. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता, म्हणजे 13च्या सरासरीनं येणाऱ्या 2 षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, जुचंद्र या संघाला या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं रायनल इतूरनं. कारण मोठा फटका खेळू दिलेला नाही यात फलंदाजांना. चांगल्या टप्प्यावरती ते गोलंदाजी करतायत आणि अप्रतिम त्यांचं षटक राहिलं. षटक क्रमांक 2 क्लिंटन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी या मॅच मध्ये. आणि स्ट्रायकिंग एंडला जितेश पाटील बंधू हा खेळाडू तुम्ही पाहताय. 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज क्लिंटन बॉलिंग ट्रॅक वरती. हो, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या भरपूर जास्त बाहेर चेंडू आहे. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू पाहायला मिळतो. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. स्विचिटचा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न जितेश पाटील बंधूने केला होता, परंतु चेंडूची निवड जी होती ना अगदी चुकीची होती. आणि इथे जर पाहिलं तर भरपूर जास्त ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि अवांतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळाली संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा क्लिंटन. राईट अप ओव्हर द विकेट या मॅच मध्ये. हो, खोलवा टप्प्याने चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु फिल्डर आहे तिथे धावताय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतायत, परंतु 2 धावा वेगाने इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. या मॅच मध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना या 17 मध्ये मोठे फटके आलेले नाही आहेत, कारण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. इथे जर पाहिलं तर यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. अगदी जर पाहिला तर चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता जितेश पाटील बंधून मागील चेंडूवरती. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑनला कमालीचा स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. आलाय षटकार जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून. या मॅच मध्ये समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अवघड चेंडू होता, परंतु काय खुबीनं हा चेंडू समोरच्या दिशेने फिरवलाय. शौर्य किसी को विरासत में नहीं मिलता, उसे कमाना पड़ता है. अफलातून स्ट्रोक जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतो. स्ट्रेट हिट, ग्रेट हिट. सुरेख फटका पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 17 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतोय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा क्लिंटन. यावेळेस देखील इनसाइड आउट कमालीचा स्ट्रोक. बॉल गॅप मध्ये बॉल सीमारेषा ओलांडत असताना आणखीन एक दर्जेदार फटका जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून या मॅच मध्ये येतोय चौकार. जितेंद्र ठाकूर आप्पा पाटी दादा झालाय सभापती. हे नाही मनात कसली भीती त्याची महती सांगू. थँक्यू. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावरून हा फटका खेळले होते आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धावांसाठी चौकार. आणि या 4 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये रायनल इतूरनं अगदी फलंदाजांना संघर्ष करायला भाग पडलं होतं, परंतु जितेश पाटील बंधू या जुचंद्र परिसरातील एक मोठा खेळाडू आहे आणि का माझ्या नावाची चर्चा केली जाते ना, अगदी आज देखील त्यांनी सिद्ध केलंय.
ओ यावेळेस देखील चांगला स्ट्रोक, बैठक मारत असताना फॉलिंग स्वीप त्याच्या बॅट मधून आला, बॉल सीमारेषा पार, येतोय आणखीन एक चौकार. जबरदस्त बॅटिंग जितेश पाटील बंधूच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 25 या आकड्यावरती. अफलातून बॅटिंग पाहायला मिळते. या षटकामध्ये धावा येतात. क्लिंटनच्या विरोधात आक्रमण, 25 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि सामना जिंकण्यासाठी आता मात्र 9 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. काय जबरदस्त कमबॅक केला पतू पॅकर्स, अंकुश मोती, दत्ताली स्पोर्ट, झू चंद्र या संघाने जबरदस्त पलटवार या मॅच मध्ये केलाय. खरं तर पहिल्या षटकावरती अधिराज्य गाजवलं होतं एलोरा फाउंडेशन उत्तम संघानं, परंतु क्लिंटनच्या या षटकामध्ये खोऱ्याने धावा आलेत. सुरुवातीला जर पाहिला तर लॉंग ऑनच्या दिशेने, तदनंतर कव्हर क्षेत्रामध्ये आणि तदनंतर जर पाहिला तर डीप फायलेक सीमारेषेच्या पलीकडे स्ट्रोक पाहायला मिळाले जितेश पाटील बंधूच्या बॅट मधून या मॅच मध्ये. म्हणजेच काय, मैदानाच्या चहू बाजूनं फटके खेळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू आहे आणि आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलाय. लाजवाब बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. क्लिंटन राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावेळेस देखील मोठा फटका हवेत खेळले, एलिव्हेशन जास्त परंतु डिस्टन्स कमी आहे. तिथे शतरक्षक आहेत, चुकी करणार नाही आहे. टिफला जेल, संपला खेळ. पहिला धक्का या मॅच मध्ये, फलंदाज बाद. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. इथे जर पाहिलं तर महत्वाची विकेट क्लिंटनला मिळाली. खरं तर क्लिंटनच्या विरोधात धावा येत होत्या तेव्हा मॅकमिलन गोविंद अगदी आला, त्याच्यासोबत चर्चा केली की मित्रा तुला अशा प्रकारचा चेंडू टाकायचा आहे. अगदी क्लिंटन सोबत मॅकमिलनने चर्चा केली आणि लगेचच दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळाली. कारण मॅकमिलन गोविंद भरपूर जास्त अनुभव त्याच्याकडे आहे आणि आपल्याकडे असलेला अनुभव त्याने क्लिंटनला सांगितलं की तुला या टप्प्यावरती गोलंदाजी करायची आहे. आणि तिथून जर पाहिलं ना तर जितेश पाटील बंधूची विकेट या मॅच मध्ये मिळाली. बंधूच्या बॅट मधून या मॅच मध्ये तब्बल 16 धावा आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना संघाला चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं या खेळाडूनं. नवीन फलंदाज निखिल पाटील मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये. खऱ्या अर्थाने या क्रीडा स्पर्धेमध्ये निखिल पाटीलच्या बॅट मधून देखील धावा खोऱ्याने आलेत. पहिला दिवस अक्षरशः गाजवला होता, तोच खेळाडू मैदानावरती दाखल होतो या मॅच मध्ये. 9 धावांची आवश्यकता आहे परंतु क्लिंटनने देखील कमबॅक केलाय. येणारे 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता. इथून देखील एलोरा फाउंडेशन उतन संघ हा सामना सोडण्यासाठी तयार नाही आहे. कारण संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी उतन संघ जाणला जातो आणि तोच संघर्ष मैदानावरती देखील सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. क्लिंटन राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडूला टर्न केलाय, वाईट ऑफ लॉंग ऑनला त्या ठिकाणी नेक्सन आहे. फिल्डिंग चांगली आहे, चेंडूची फेकी देखील चांगली, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकत नाही निखिलला. आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं की क्लिंटनच्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा येतील, परंतु मागील 2 चेंडूवरती त्यांनी चांगला कंट्रोल दाखवलाय. खरं तर जितेश पाटील बंधूची विकेट मिळाली आणि तदनंतर 2 धावा देखील. षटक क्रमांक 3 स्लॉग वरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे. कारण या मॅच मध्ये गाडी 6व्याच गिअर वरती आहे. या मॅच मध्ये ब्रेक लावला जाईल का, धावसंख्येला बेड्या ठोकल्या जातील का, कारण जी गाडी सुसाट सुटली आहे ना ती गाडीची वाट अडवली जाईल का. लांबच्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक. या मॅच मध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं आवश्यक आहे. मॅकमिलन गोविंद असेल का तो गोलंदाज, कारण या मॅचची निर्णायक शेवट स्लॉग डेटवर प्रगती पथावर आहे. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडला चेतन पाटील चांग याला तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. मॅकमिलन गोविंद. ओ यावेळेस मोठा फटका चेतन पाटीलच्या बॅट मधून, बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी येतोय षटकार. इधर
अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती हे केले अभंग साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले Thank you. हे पाहून जळती भले भले थँक्यू या 7 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती. स्कोर इज लेवल फक्त एका धावेची आवश्यकता 5 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. मॅकमिलन गोविंदच्या पहिल्या चेंडूवरती ठोकलाय या मॅच मध्ये चेतन पाटीलने षटकार. ओ यावेळेस देखील समोरच्या दिशेने मॅच फिनिश सामना इथे जिंकलाय. पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघाने अभिनंदन अभिनंदन. एक बलाढ्य संघाचा सेमीफायनल मध्ये पराभव केलाय. अर्थातच एलोरा फाउंडेशन उतन संघाचा या मॅच मध्ये पराभव करत असताना फायनल मध्ये दाखल झालाय. पतू पॅकर्स अंकुश मोदी दत्ताली स्पोर्ट जुचंद्र हा संघ.